भारतातल्या कामगारांच्या दृष्टीने जर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर त्याला घर बांधणीचा लाभ मिळणे। जी घरं बांधतात, बंगले बांधतात, गगनचुंबी इमारती बांधतात आणि तेच 90% बांधकाम कामगार हे झोपडपट्ट्यामध्ये राहतात, अत्यंत निकृष्ट घरामध्ये राहतात। म्हणून या कायद्याचा भर असा आहे, कलम 22 मध्ये नमूद आहे की बांधकाम कामगारांना घरांच्यासाठी लोन द्या, अनुदान द्या, त्यांच्या गृहनिर्माण संस्था स्थापन करा आणि हे प्राधान्याने करा असं कायद्यामध्ये नमूद आहे। परंतु 1996 साली हा कायदा स्थापन झालेला आहे। आता 30 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा या महत्त्वाच्या कलमाबद्दलची अंमलबजावणी फारशी झालेली नाही। गंमत म्हणजे मोदी सरकारने 25 जून 2015ला असं जाहीर केलं की या भारतामध्ये ज्यांना राहायला स्वतःचं घर नाही त्यांना घर देण्याची जबाबदारी सरकारची आहे। नुसता घरच नाही तर रस्ते, लाईट, शौचालय हे सगळं व्यवस्था सहित त्याला घर मिळेल आणि ते 25 जून 2022 पूर्वी मिळेल। आणि 2022 काय, आता 26 साल सुरू आहे आणि या सरकारने घरं बांधण्यासाठी जे अनुदान देतात ते फक्त 1,35,00,000 रुपये देतात। ते सुद्धा टप्प्याटप्प्याने देतात। म्हणजे 1,35,000 मध्ये आज घर बांधता येणं शक्य आहे का? शहरामध्ये फ्लॅटची किंमत 25 लाख, 30 लाख, 35 लाख आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा 12 लाख, 15 लाखापर्यंत वन रूम किचन उपलब्ध होऊ शकतो। आणि हे क्रूर थट्टा करतात, नाव देतात प्रधानमंत्री आवास योजना, ही यांची अवस्था आहे। तर यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे। कारण दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज अशी स्थिती आहे की भांडी घ्या आणि गप्प बसा, डबे घ्या आणि गप्प बसा। म्हणजे भांडीवाल्याला भांडी आहेत 3,000ची आणि त्या कंत्राटदाराला 11,000 रुपये देतात एका पेटीसाठी, एका भांड्याच्या सेटसाठी। आता राहिलेल्या 8,000मध्ये कुणाची काय वाटणी आहे, टक्केवारी आहे, हे एकदा त्यांनी जाहीर करावं। आता त्यांनी पूर्वी सुरक्षा संच देत होते 17,000ला, आता त्यांनी डबे आणले आणि डब्याची किंमत ते सांगायला तयार नाही, जाहीर करायला तयार नाही। त्याच्यामध्ये सुद्धा 10-12,000 रुपयाचा एकेका सेट मागे घपला आहे। आणि असं त्यांनी आतापर्यंत हे सेट 30 लाखापेक्षा जास्त दिलेले आहेत। ते एवढंच काम ते करतात। मग कोणाला स्कॉलरशिप द्यायची नाही, मेलेल्या माणसाला, विधवा बाईला अंत्यविधीची रक्कम सुद्धा द्यायची नाही, घरांच्या योजनेसाठी जे रक्कम द्यायची नाही, हे सगळं सुरू आहे। आणि हे सुरू असल्यामुळे जणू काय अर्ज नामंजूर करायसाठीच असतो असं त्यांना वरून ऑर्डरच आहे। सगळे स्कॉलरशिप अर्ज बरोबर जरी असले तरी नामंजूर करा, म्हणजे यांना लाज शरम काय वाटत नाही। यांनीच नेमलेले आहेत तालुका सेंटर्स। तालुका सेंटरमध्ये जो अर्ज मंजूर केला जातो तोच अर्ज पुढे असणारा जो अधिकारी असेल तो नामंजूर करतो। काही वाटत नाही त्यांना त्याच्याबद्दल। तर हे सुरू आहे। त्यांना फक्त डबे आणि भांडी द्यायचे, त्याचंही यंत्रणा त्यांची धड नाही। ते टक्केवारी ज्या त्या ठिकाणी पोचली नाही की त्याच्यामध्ये अडचणी तयार होतात। तर याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे। घर ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आयुष्यामध्ये कुटुंबाला जर घर मिळालं नाही तर आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही असं आपल्याला वाटतं। 1987 साली भारत सरकारनं विरोमध्ये लिहून दिलेलं आहे की ज्यांना राहायला घर नाही त्यांना घर द्यायची जबाबदारी भारत सरकारची आहे। तर अशी परवड चालू आहे। आता त्यांनी ते 2022 ची मुदत 2030 पर्यंत वाढवलेली आहे आणि ही सगळी अवस्था चालू आहे। भीक नको पण कुत्रा आवर शासनाचं असं म्हणायची वेळ आलेली आहे। म्हणून बांधकाम कामगारांनी याच्यातून मार्ग काढला पाहिजे। म्हणजे हे इतके नीच आहेत, कारस्थानी आहेत
की त्यांनी बांधकाम कामगार यापूर्वी सभासद असला की त्याला 2 लाखाचं अनुदान मिळण्यास पात्र आहे असा कायदा होता, त्यांचा नियम होता. आता त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्यांनी मिळून तुम्ही 3 वर्ष कमीत कमी सभासद असलं पाहिजे तर तुम्ही घराचा अर्ज करू शकता, नाहीतर करू शकत नाही. आणि हे तर वर्ष 2 वर्षापर्यंत नूतनीकरण करत नाही. पुढचं 1 वर्ष संपलं तरी सुद्धा पत्ता नसतो. 1 वर्ष आधार कार्ड मध्ये जर नाव चुकलं असेल तर दुरुस्त करायला हे मुंबईमध्ये लावतात. एकेका जिल्ह्यातले 4000 5000 अर्ज असे पेंडिंग आहेत. रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर दुरुस्त करायचं जर असेल तर हे सगळे अधिकार त्यांनी मुंबईला काढून घेतलेले आहेत आणि अर्ज नामंजूर करायचा असं चालू आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की घरांच्या विषयासंबंधी आपण स्वतःच्या जीवावर घर बांधण्याचे प्रयत्न बघायला पाहिजेत. म्हणजे काय, आता समजा महाराष्ट्रामध्ये या 2 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत की जमीन धारणा तुकडेबंदी कायदा जो होता तो त्यांनी शहरी विभागामध्ये संपुष्टात आणलेला आहे. अर्थात त्याच्यातील मर्यादा, कमजोऱ्या, त्रुटी आपण बघू, पण सूलमानाने असं म्हणता येईल की आता 1 गुंठ्याचा जरी तुकडा असेल तर त्याचे रीतसर करार होतील. हा एक भाग झाला. ग्रामपंचायतीच्या 200 मीटरपर्यंत त्याची मर्यादा आहे. आणि दुसरा आता 2 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलेलं आहे की आता NA करायची गरजच नाही जमिनीची. बांधकाम परवाना घेतला की तुमचं सगळं कायदेशीर झालं, काही गरज नाही. तर या 2 सुधारणांचा बांधकाम कामगारांनी उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणून आपल्या बांधकाम कामगारांची जी जागा असेल, घरं असतील, म्हणजे आता या योजनेमध्ये असंही आहे की साधं घर परत बांधण्यासाठी ती रक्कम 2 लाख मिळते. आणि दुसरं असं आहे की एका रेशन कार्ड मध्ये समजा 2 भाऊ, आई, वडील असे असतील म्हणजे त्यांच्यासाठी एक घर असं होतं. पण आता असं आहे की नवीन कायद्याप्रमाणे प्रत्येक लग्न झालेलं कुटुंब हे वेगळं कुटुंब आहे, वेगळं धरलं जातं कायद्याने. त्यामुळे जे स्वतःच्या घरात आज राहतात आणि 2 भाऊ असतील, एकच घर असेल तर एका भावाला घर मिळू शकतं. आणि या 2 कायद्यांचा वापर करून आपण बांधकाम कामगारांच्या गृहनिर्माण संस्था निर्माण केल्या पाहिजेत. या जमिनीबद्दलच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि हे प्रस्ताव अशा पद्धतीचे तुम्ही या मंडळाकडे, शासनाकडे पाठवून दिले पाहिजेत. आता आम्ही सांगलीमध्ये 3 बाबी केलेल्या आहेत. काही महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी झालेले आहे. एका ठिकाणी गोखले बिल्डर्स आहेत, त्यांनी 230 फ्लॅट बांधले. त्याच्यातले 90 फ्लॅट बांधकाम कामगारांना मिळवून देण्यामध्ये आम्ही सहभागी होतो. त्याला 4.5 लाख रुपयाचं अनुदान आम्ही मिळवून दिलं. म्हणजे 2.5 लाखाचं प्रधानमंत्री आवास योजनेचं आणि 2 लाख रुपये बांधकाम कामगारांचं. ती प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे आज शहरी भागामध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी तुमची स्वतःची जागा असेल किंवा तुम्ही जागेची व्यवस्था जर केली तर तुम्हाला 4.5 लाख रुपये अनुदान मिळू शकतं. ग्रामीण भागामध्ये 3.5 लाख मिळू शकतं. आणि या अनुदानाच्या आधारावर आणि तुम्ही थोडीशी गुंतवणूक करून जर तुम्ही जागा खरेदी केलीत, कुछ खरेदी केलीत, ते प्रस्ताव जर तुम्ही बँकेला दिलेत तर बँक तुम्हाला राहिलेली जागा विकत घेण्यासाठी जी कमी रक्कम मिळते ती कर्जावर देऊ शकते. तुम्हाला घर बांधण्यासाठी सुद्धा कर्जावर रक्कम देऊ शकते. आणि अशा बांधकाम कामगारांनी जर गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या, काही संबंध नाही सरकारच्या मंजुरीचा, स्वतःच्या जीवावर तुम्ही हे करू शकता. आणि आता काही बांधकाम कामगार आहेत, ते सदन आहेत, त्यांच्याकडे जमिनी आहेत, त्यांनी त्या या बांधकाम कामगारांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी. त्याची कागदपत्र जी आहेत ती आपल्याला पाहता येतील आणि त्या पद्धतीने गृहनिर्माण संस्था आपल्याला निर्माण करता येतील. आणि घरांचा प्रश्न जो आहे तो आपल्याला हळूहळू सोडवता येईल. तर त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही
आमच्या संघटनेकडे नावे द्या ज्यांना घरं पाहिजे आहेत. आम्ही उद्याला एक तुमच्यासाठी गुगल फॉर्म पाठवून देऊ. आमच्या ग्रुप्सवर तो टाकू. 2 गुगल फॉर्म टाकू. एक आहे की कामगार जे आहेत त्यांना घर पाहिजे आहे त्यांच्यासाठी, जे बांधकाम कामगार नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांची 3 वर्षे पूर्ण झालेली नाहीत असे बांधकाम कामगार सुद्धा, या सर्वांच्यासाठी एक गुगल फॉर्म मी टाकतो, तो तुम्ही भरून घ्या. नंबर 2, जे जमीन द्यायला तयार आहेत, ज्यांच्याकडे जमीन आहे, ती कसलीही जमीन असो, त्यांनी एक फॉर्म भरून द्यावा आणि ते सगळा एक डाटा तयार करून आम्ही कार्यकर्ते कामाला लावून त्या प्रत्येक अर्जाबद्दलची उत्तरं दिली जातील आणि त्या योजना कशा पद्धतीने राबवता जातील हे सांगितलं जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपण गृहनिर्माण संस्था स्थापन करू. गृहनिर्माण संस्था स्थापन करून ती योजना राबवणे यासाठी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वेगळी सुविधा आहे म्हणा किंवा निर्णय आहेत म्हणा, त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि घर बांधता येईल. आज आम्ही मिरजेमध्ये 90 कामगारांना 18 लाख आज बाजारभावानं ज्या फ्लॅटची किंमत आहे तो आम्ही फक्त 6 लाख रुपयाला मिळवून दिलेला आहे. आता तसंच होईल असं नाही, परंतु 4.5 लाख रुपये नक्की मिळणार आणि त्याच्या पुढं आपण राबवणार असल्यामुळे योजना आणखी कमीत कमी 4 लाखापर्यंतची त्याच्यामध्ये बचत होईल. त्यासाठी या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी तुम्ही नोंदणी करा, कारण हा डाटा तयार करण्याचा मुद्दा आहे. शासनाशी प्रत्येकाच्या लेवलवर हे सगळं तयार करण्याचा मुद्दा आहे आणि हे करण्यासाठी प्रचंड यंत्रणा उभा करावी लागणार आहे. आणि किमान तुम्हाला घर पाहिजे, ज्यांना राहायला स्वतःच्या मालकीचं पक्कं घर नाही अशी सगळी माणसं, सगळी कुटुंब संघटनेकडे अर्ज करू शकतात. तर तुम्ही तो अर्ज करा. त्याची संघटनेकडे वर्गणी जी आहे ती 500 रुपये तुम्ही भरा आणि ज्यांना स्वतःची जमीन द्यायची आहे त्याने त्याचे वेगळे 500 रुपये द्यावेत, त्याची कागदपत्र आमच्याकडे पाठवून द्यावीत आणि अशा पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये आपण घरांची जी संकल्पना आहे, घर बांधणी जो प्रकार आहे तो आपण सुरू करू आणि समूहानं, समुदायानं, सगळ्यांनी एकत्र केल्याशिवाय याला यश मिळणार नाही. आपल्याला अनुभव आहे की शासन एकट्या माणसाचं ऐकत नाही, कमी ताकद असणाऱ्या माणसांचं सुद्धा ऐकत नाही. ज्यांच्याकडे जास्त ताकद आहे त्यांच्याशी मात्र चर्चा करतात. त्यामुळे ह्या वाटाघाटी ज्या असतात, कामगार किती संघटित आहेत त्याच्यावर त्याच्या बाजूने किती वाटा मिळणार आहे लक्षात येतं. जेवढे कमी कामगार असतील तेवढा किती घाटा होणार आहे हेही लक्षात येतं. तर या सर्व बाबी विचारात घेऊन तुम्ही गुगल फॉर्म भरून द्या, पाठवून द्या. माझा मोबाईल क्रमांक आहे, मी शंकर पुजारी, 9960499366. निवारा बांधकाम कामगार संघटना ही एक आमची रजिस्टर्ड कामगार संघटना आहे. या कामगार संघटनेच्या घटनेमध्ये बांधकाम कामगारांची घर बांधून देण्याची जी योजना आहे ती तरतूद आमच्या घटनेमध्ये आहे. त्यामुळं आम्ही हे सगळं कायदेशीर करतोय. तुम्हाला निराश व्हावं लागणार नाही आणि तुम्ही या पद्धतीने या सर्व मोहिमेमध्ये सहभागी व्हा. हे जे YouTube चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. तुम्ही विनामूल्य सबस्क्रायबर व्हा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.